पण खत नियोजन केलेलं एक 15 दिवसापूर्वी, त्याचा रिझल्ट चांगला आला आपल्याला. जी झाडं पिवळी पडलेली आहेत ना, सगळे आता थोडेसं काळी झाली झाडं आणि बघायला पण चांगली वाटते. जर आता झाडं मोठी झाली आहेत आपली, खूप आहेत. हे मला वाटतं 98, 2, 3 मधली आहेत सगळी झाडं. मोठी झाली आहेत झाडं सगळी बघा. हाईट पण भरपूर झाली त्यांची. आयडेन्सिटी आहे सगळी. जवळ 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 झाडं लावली आहेत आपण. तिकडे तो आमचा मांगर आहे, तिकडे दिसतोय ना. हां, तो बघा, ते मांगर आहे तिकडेच. आपला सामान ठेवतो आपण तिकडे, सगळं खत वगैरे. खूप मोठी झाली आता काजूची झाडं, खूप म्हणजे खूप. वाढ पण छान झाली त्यांची. खत नियोजन आपलं चांगलं असल्यामुळे फुस आहे सगळं. सॉरी, 7 नंबर आहे ती सगळी झाडं. 7 नंबर आहे. छान वाढ झाली सगळ्या झाडांची. जरा थोडंसं हे झालं आहे, झाड आहे काही समजत नाही याचं मला. छाटणी करावी लागेल असं वाटतं याची. खूप वाढलं आहे हे. कडच्या परड्यातली आपलं मांगर आहे, छोटासा एक करून ठेवलेला आपण. हे पण एक नवीन लागवड आहे हापूसची आपली. या पट्ट्यामध्ये सगळी नवीन केली हापूस आहे. हे आपले जुने हापूस आहेत, मोठे होत चालले ते पण. आवळा पण लावलेला आहे. परत हे हापूस आहे. जांभळा, बहारडोली जांभळं पण लावलेत आपण आहेत. 30-35 लावले झाडंही मध्ये 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 लावले. हे बघा, हे लिंबिनीचं झाड आहे, शंकर पेडणेकर यांनी दिलेलं. ते पण आता चांगलं होत चाललंय. मस्त होतं ते. हां, चला.